दुसरी एक चंद्रपुरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे। चंद्रपुरात बनावट नोटा छापणारी एका टोळीला पोलिसांनी छापा मारून अटक केली आहे। या टोळीजवळ तब्बल 91 लाखांच्या नोटा व साहित्य सापडले आहे। या प्रकरणी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पंचेड येथील रहिवासी शुभम दिनेश नागर वय 26 याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने फसवणुकीच्या उद्देशाने या बनावट नोटा तयार केल्याचे तपासात उघड झाले। पाहूया काय आहे हे नेमके प्रकरण या रिपोर्टमध्ये। चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर परिसरात बनावट 500 रुपयांच्या नोटा छापणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। 10 मार्च रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ऊर्जानगर मेजर गेट जवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 203 वर छापा टाकला। फ्लॅटला कुलूप असल्याने मालक सुमित कालीपत पॉल यांना बोलावून पंचांच्या उपस्थितीत कुलूप तोडून झडती घेतली असता बेडरूममध्ये 500 रुपयांच्या चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या रंगीत छायांकित बनावट नोटांचे बॉक्स, EPSON कंपनीचा कलर प्रिंटर व इतर साहित्य असा तब्बल 91,15,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी तात्काळ हा सर्व मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पंचेड येथील रहिवासी शुभम दिनेश नागर वय 26 याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने फसवणुकीच्या उद्देशाने या बनावट नोटा तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे। आरोपीविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 318(2), 318(3), 336(2), 336(3) व 182(1) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व दुर्गापूर पोलीस पथकाने केली।